वेळ पांड्यापर्यंत आली. छत्रपती शिवरायांना आपल्या सगळ्यांच्या वतीने वंदन करू. ज्या महापुरुषांनी तुमच्या माझ्यासारख्याला मतदानाचा अधिकार दिला आणि आमच्या आजच दादांनी उल्लेख केल्याप्रमाणे सुधारणेचं माध्यम ही राजकारणातील सत्ता असते आणि तुमच्या माझ्या बोटामध्ये तो समान अधिकार त्यांनी दिला. ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शिक्षणाची गंगा ज्या दाम्पत्याने या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये वाहिली आणि संस्कार दिले, ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज. सर्वच महापुरुषांना वंदन करून कोटी कोटी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आदरणीय विलासरावजी भोंगरे सर आणि माझे सहकारी आदरणीय गणेश भाऊ चिवटे, ज्यांनी नुकताच आज प्रवेश केला आणि माझा एक उत्कृष्ट सहकारी म्हणून माझ्यासोबत काम करण्यासाठी ज्यांनी अभिवचन दिलेलं आहे, ते आदरणीय यशपाल दादा कांबळे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय भाभी आणि सर्वच 20 उभा असलेले करमाळ शहराचे उद्याचे होणारे शिलेदार, सर्व उमेदवार, 22 नगरसेवक म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर, समोर बसलेल्या माता भगिनी, माझे मित्र, गावातील आणि पंचक्रोशीतून ही परिवर्तनाची सभा पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि आम्ही काय करणार आहोत हे जाणून घेण्यासाठी उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ आणि सर्वच माझ्या परिवाराचे, कुटुंबाचे आणि भाजपाचे खंदे समर्थक. करमाळ शहरामध्ये यंदा परिवर्तनाची लाट या वाऱ्यात मला जाणवते आणि परिवर्तनाच्या लाटे संदर्भात बोलत असताना आज तुमच्या पुढे जो पॅनल आम्ही घेऊन येत आहोत, नगराध्यक्ष असतील, आपलं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील, सर्व 10 प्रभागातील 20 उमेदवार नगरसेवक पदासाठी असतील, नगरसेविका पदासाठी, हे सगळ्यांपुढं बदलाच्या माध्यमातून तुमच्या समोर जो आम्ही अजेंडा मांडलेला आहे, जो वचननामा मांडलेला आहे, मी मध्ये एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणलो सुद्धा होतो, गेली 20 वर्ष झाला आम्ही वचननामा छापतो, कधीतरी आम्हाला वचन पूर्तीनामा छापण्याची वेळ आणा. तुम्हाला दिलेले वचन आम्ही पूर्ण केले, अंमलात आणले आणि त्याची सुविधा तुम्ही घेताय हे सिद्ध करण्याचे, दाखवण्याचे दिवस आमच्यासाठी आम्हाला. या करमाळा शहराला अजून सुद्धा हातवाडीचा फार मोठा प्रश्न होतो. तुम्ही देवळालीकडे आज आपलं शहर वाढलेलं आहे, पांड्याकडे वाढलंय, रोषेवाडीकडे वाढलंय, हिगोळवाडी, मांगी, पत्रेकडे वाढलंय आणि अजून सुद्धा ही माणसं, ह्या माणसांपर्यंत मतदार ही आपलेच आहेत, पण यांच्यापर्यंत सुविधा पाण्याच्या नाही, रस्त्याच्या नाही, स्वच्छतेची गाडी सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. 350 रुपये घरची पाणीपट्टी, घरची पाणीपट्टी, किंवा पाटाने पाणी व्हा, नाहीतर घरपर्यंत बाहेरगावी गावा, नाहीतर बकेटवर पाणी व्हा. प्रत्येकाने 350 रुपये ही पद्धत आपल्याला कुठं बदलायची वेळ आली. 24 तास पाणी पुरवठा झाला पाहिजे. 8-10 दिवस आपल्याला पाणी पुरवठा झाला नाही. तुमच्या माझ्यासारख्या कित्येक जणांनी टँकर बोलून विकत पाणी घेऊन आपण आपली घरं चालवली. पिण्याचं पाणी आपण खरेदी करू शकतो, वापरायचं पाणी आणणं म्हणजे आज या गरीब गोळांना टँकर घालायचे सुद्धा परिणाम अवघड आहे. आणि करमाळा म्हणजे आज म्हणायची वेळ आली, कुठं नेऊन ठेवलाय करमाळा माझा, कुठं नेऊन ठेवलाय करमाळा माझा. काय अवस्था झाली माझ्या शहराची, शहरात विकास काय झालाय, ना हॉस्पिटलची व्यवस्था,
आज आपल्या शहराचं वैयक्तिक नगरपालिकेचं हॉस्पिटल कुठे आहे? बंद पडले, शाळा बंद पडल्या, बगीचे सुद्धा बंद पडलेले आहेत. ही मी वस्तुस्थिती सांगते. मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही. ज्या तुम्ही आम्ही भोगतोय ते तुमच्या पुढे मांडतोय, याला वाचा कुठली पाहिजे. आणि परिवर्तनाची लाट जी सुरू झाली हे तुमच्यासारख्या प्रत्येकाच्या मनामध्ये हे प्रश्न आहे. अहो माझ्या मित्रांनी आता सौरभ शिंगाडेंनी कुठे गेले? सौरभ अतिशय सुंदर भाषण मला माहित नव्हतं. सौरभ एवढा चांगला बोलू त्यांनी सांगितलं की चारी बाजूला आपल्या शहरात येताना पाहुणा बाबाची लाज वाटते. बाहेर गावातून पाहुणा जरी आपल्या गावात घरी येत असला त्याला जर मौलालीच्या माळावरून बोलवताना दत्त मंदिराकडून बोलवता येत नाही, नगरपालिकेकडनं पुढे रोडनं बोलवता येत नाही, राष्ट्रीय रोडनं बोलवता येत नाही, ना पोथऱ्याकडून पोथर नाक्याने बोलवता येत नाही, ना मांगीकडून नागल पेट्रोल पंपाकडनं बोलवता येत. बसा सॉरी ना. इथून एक रस्ता बऱ्यापैकी पीडब्ल्यूडी मुळे सुधारला, तो सुधारला, पण करमाळ्याला गांभीर्य करण्याच्या शहरातच राहिला नाही. पालकमंत्री महोदयांचं आगमन या ठिकाणी होत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा तथा साखर संघाच्या संचालिका आदरणीय रश्मीदेवी बागल या सर्व मान्यवरांचं आगमन स्टेजकडे होतं. राज्याचे सन्माननीय ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब आपलं या ठिकाणी आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांच्यासोबत आपल्या सर्वांच्या नेते आणि भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा आदरणीय रश्मीदेवी बागल या देखील उपस्थित आहेत. आदरणीय जया भाऊंचं सर्व जणांनी उभारून स्वागत करायचं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपल्या हे विराट सभेसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आदरणीय जया भाऊंची हजेरी या ठिकाणी लागली आहे. सर्वांच्या अभिवादनाचा स्वीकार ते या ठिकाणी करताय. माननीय नेते आता बोलतील सभेचं भाषण. माझा मुद्दा सुरू होता करमाळा शहराच्या विकासावरून. शहरातली बाजारपेठ बाहेर चालली, बाजारपेठ विस्थापित झाली आणि एखादं आदरात वाढल्यासारखं आपण ह्या बाजूला वाढत चाललो. आदरात जसं किरकोळ वाढतं तसं फक्त भवानी नाक्याच्या बाजूला आपण वाढत चाललोय. इकडचं शहर मोकळं व्हायला लागलं. ह्याला माझे व्यापारी बंधू सुद्धा त्रस्त झाले. बरोबर आहे ना? त्रस्त झाले व्यापारी बंधू सुद्धा. हे आहे आणि करमाळा शहरामध्ये ना स्वच्छता, ना कचरा उचलणारी वेळेत येणारी गाडी, ना या करमाळा शहरामध्ये चांगला रोड जेणेकरून आपल्याला जाता येईल खड्डा न बघता. आणि आपण सकाळी उठलो आणि आपल्याला त्या धुळीचा घमघमाट आल्याशिवाय आपल्याला सकाळ होत नाही. अशा आपण धबक्यामध्ये आपण राहतोय. तुम्ही मी आपण या शहराचे नागरिक आहोत. याला शहर म्हणायला लाज वाटते. शहर म्हणून वाटत नाही मला याला. मी करमाळा नावाच्या खेड्यात राहतो. हे मी कुठं कुठे गेले जिथं मी अभिमानानं सांगितलं पाहिजे की नामदेवराव जगताप साहेबांसारख्यांनी, अण्णासाहेब जगताप सारख्यांनी, साहेबांसारख्यांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं आणि अभिमानानं लोकनेते दिगंबररावजी बागासारख्या ढाण्या वाघानं या करमाळा तालुक्याचं नेतृत्व केलं. हे सांगायला सुद्धा मला लाज वाटते.
बदलायची वेळ आली आहे. हा बदल तुम्ही घडवू शकता. अनेक मुद्दे आहेत बोलण्यासारखे. मला आवर्जून विशेष करून बोलायचंय. भाऊ तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. कृपया करून विनंतीपूर्वक सांगतो, तुम्ही पालक गार्डियन मिनिस्टर आहात, आमचे पालक आहात, या जिल्ह्याचे पालक आहात. आम्ही मंत्रीपेक्षा आमचे पालक म्हणतो आपल्याला. आणि पालक या नात्याने माझ्या करमाळा शहरामध्ये गोर गरीब माणसं आज कोण झोपडपट्टीमध्ये राहत असेल, कोण अतिक्रमण हद्दीमध्ये राहत असेल, त्यांना काबाड कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन स्वतःच्या कामाच्या कष्टाच्या पैशानी एक बांधकाम केलंय. पत्र्याचं असेल, विटाचं असेल, मातीचं असेल, शेणानं सारवलेलं असेल. पण आज शोकांतिका आहे, त्या बिचाऱ्याला त्याचं घर नावावर नाही. हे नावावर करून द्यायचंय आपल्याला. आणि एसआरएचा नियम आहे भाऊ. स्लम रिहॅबिलिटेशननी नियम काढला होता 2011 पर्यंतची जी अतिक्रमण होती अशी, जिथं जिथं स्लम एरिया होता, जिथे जिथं झोपडपट्टी होती, ठीक आहे, नियमित करावेत, त्यांना परवानगी द्यावी. आणि आज अडचण अशी झाली, राहतायत माणसं, घर गळतंय, घर पडायला आलंय, घर पत्र्याचं, पत्र्यावरून उडून चाललंय. कधी वारं वाकड येईल आणि पत्रावरचा उडून जाईल अशी परिस्थिती झाली. जीव हातामध्ये घेऊन बाटल लेखून उराची बाळगून माणसं झोपलेली राहतात. अशा माणसांना यांचे घर नावावर करून द्यावेत. यांना घरकुलाचा लाभ द्यावा. कारण की घरकुलाचा नियम आहे आपला. हर घर मोदीच्या माध्यमातून मोदीजींचं स्वप्न आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे की प्रत्येकाला घरकुलाचा लाभ गरजू व्यक्तीला दिला पाहिजे. आणि हा घरकुलाचा लाभ देत असताना फक्त त्याला अट एक महत्वाची की ती जागा त्या व्यक्तीच्या नावावर पाहिजे. जर त्या व्यक्तीच्या नावावर जागा नसेल तर आपण त्याला तो घरकुलाचा लाभ देऊ शकत नाही. तर कृपया करून या महत्वपूर्ण प्रश्नाकडे भाऊ आपण प्रामुख्याने लक्ष घालावं ही विनंती करतो. दुसरा विषय, सफाई कर्मचारी आहेत. 2016 पासून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने हे कर्मचाऱ्यांना कार्यान्वित करण्यात यावं अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. ज्यात मला आमचे यशपाल दादा यांनी नुकताच प्रवेश केला, आपल्याला पाठिंबा दिला. यांनी महत्वाचा प्रश्न माझ्या कानावर घातला. आज त्यांच्याविषयी मला सहानुभूतीपूर्वक बोलायची वेळ आली आपल्या सर्वांना. आणि मी अभिमानानं सांगतो भाऊ, आपल्या पॅनेलमध्ये त्याच सफाई कामगाराचा पोरगा आहे. त्या सफाई रणजित सफाई कामगाराचा मुलगा आहे तो. आणि हे भाजपवर करू शकते. पार्टी विथ अ डिफरन्स. पार्टी विथ अ डिफरन्स काय तर प्रत्येक जाती धर्माला न्याय देणार, प्रत्येक घटकाला नेतृत्वाची संधी देणार ही भाजप आहे. ही मोदीजींची भाजप आहे. ही फडणवीस साहेबांची भाजप आहे. ही आदरणीय जयकुमार भाऊंची, ही आपल्या रश्मी दिदींची भाजप आहे. यासाठी आपल्याला मतदान करायचं. नगरसेवक कुणी असतील, 110 प्रभागामध्ये असेल, 2 असेल, नगराध्यक्ष आहेत, नगराध्यक्षा पदाचे उमेदवार आहेत. प्रत्येक ठिकाणी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तिथं रश्मी बागल उभी आहे, तिथं दिग्विजय बागल उभा आहे. हे मनामध्ये घेऊन आम्हाला कामाची संधी आहे. या शहरामध्ये मला आवर्जून हा शहर, हे शहरात मला एक मॉडेल करायचं आहे. काम करण्यासाठी मला प्लॅटफॉर्म तयार करायचा. हा माझं करिअर या शहरात मी काय काम करतो याच्यावर अवलंबून आहे. माझं नेतृत्व जर दिसलं, जर वाढलं तर या शहराच्या आधारावर वाढणार आहे. शहरामध्ये जे काम करेल, या करमाळा तालुक्यातून, करमाळा मतदारसंघातून वर्षातून एकदा तरी प्रत्येक कुटुंबातली व्यक्ती येते. आणि ज्या वेळेला त्यांना शहराचा विकास होताना दिसेल त्यावेळेला भाजपा काय करू शकते, आदरणीय जयाभाऊंचं नेतृत्व काय करू शकतं. करमाळा नगरपालिकेमध्ये आदरणीय नगराध्यक्ष म्हणून सौ सुनीता देवी, कन्हैयालाल देवी या काय करू शकतात हे आपल्याला फरक दाखवून द्यायचा आहे. आणि भाऊ, मी टार्गेट प्रत्येक ठिकाणी मतदान मागताना म्हणतोय की भाजपाचा आशीर्वाद आहे, मोदीजींचं नेतृत्व आहे, आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीसांचं आवर्जून लक्ष आहे.
आणि जिल्ह्याचे पालक म्हणून जयकुमार भाऊ आहेत, आमचे लाडके वर देवाभाऊ आणि जिल्ह्याला जयाभाऊ, हे दोन्ही आमचे लाडके नेते निश्चितपणे करमाळा शहराच्या विकासासाठी 500 कोटी रुपयाचं टार्गेट पुढच्या 5 वर्षात पूर्ण करते. हा आत्मविश्वास हे कार्यकर्ता म्हणून मला निश्चितपणे आहे. हेच अभिवचन आपल्या सर्वांना देतो. आणि हे जे विधानसभा आपलं ही जे नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे, या निवडणुकीमध्ये मी महादेवाचा फार मोठा भक्त आहे. एकटा जयघोष बोलायचा आपण सर्वांनी माझ्यासोबत करावा ही विनंती करतो. नमो पार्वती पते